नमस्कार, मी गौरव शिलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण उद्या सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशन या संदर्भात चर्चा करणार आहोत. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन, पावसाळी अधिवेशन उद्या सुरू होत आहे. सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, पाणी टंचाई, अपूर्ण विकास कामे, भ्रष्टाचार, रस्त्याची दुरावस्था, वीज दरवाढ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कारभार यासारख्या अनेक प्रश्न आज जनतेसमोर आवासून उभे आहेत. मात्र प्रत्येक अधिवेशनप्रमाणे याही वेळी हे प्रश्न सभागृहात मांडले जातील आणि नंतर फाईलीमध्ये बंद होतील की त्यावर ठोस निर्णय घेतले जातील, हा खरा प्रश्न आहे. लोकशाहीमध्ये विधिमंडळ हे जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारे सर्वोच्च व्यासपीठ मानले जाते. विरोधी पक्ष सरकारला जाब विचारण्यासाठी आणि सत्ताधारी पक्ष जनतेसमोर आपल्या कामगिरीचा हिशोब देण्यासाठी अधिवेशनाचा उपयोग करतात. परंतु अनेकदा जनहिताचे विषय बाजूला पडून राजकीय आरोप प्रत्यारोप, घोषणाबाजी आणि गोंधळ यांनाच अधिक महत्त्व मिळते. परिणामी जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष होते. ग्रामीण भागातील पाणी टंचाई, जल जीवन मिशन सारख्या योजनेमधील कथित अनियमितता, शेतकऱ्यांचे नुकसान, रोजगाराचा प्रश्न आणि वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना केवळ आश्वासनाचे नव्हे तर ठोस निर्णयाची गरज आहे. पावसाळी अधिवेशनात या विषयांवर सखोल चर्चा होऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई आणि विकास कामांच्या अंमलबजावणीबाबत स्पष्ट भूमिका घेतली गेली पाहिजे. पण तसे होताना प्रत्येक अधिवेशनात दिसत नाही. आज जनतेचा सरकार आणि लोकप्रतिनिधीवरचा विश्वास टिकवायचा असेल तर अधिवेशन हे केवळ राजकीय रंगमंच न पाहता समस्यांचा समाधानाचा व्यासपीठ बनला पाहिजे. जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी जर खऱ्या अर्थाने लोकांच्या प्रश्नासाठी लढत असतील तरच लोकशाही अधिक मजबूत होईल. पावसाळी अधिवेशनातून किती घोषणा होतात यापेक्षा किती निर्णय प्रत्यक्षात राबवले जातात यावर जनतेचे भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे यंदाचे अधिवेशन गाजणार की जनतेच्या प्रश्नांना न्याय देणार याकडे राज्यातील लाखो नागरिकांचे लक्ष लागले आहे.